बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण 12. नाना अंधारात शिरला ते परत कुणाला दिसलाच नाही. आईला वेड लागायचंच बाकी उरलं होतं. मी दिनवाना बनलो होतो. पार आधार तुटला. वस्ती काळवंडून गेली. आईला जबर धक्का बसला. ती कुणाशी बोलत नसे. ती मला नानाला इथं बघ तिथं बघ सांगे. मी वस्ती सोडून माळावर जाई, सभोवार पाही. सलमानी मी दुपारचे वरच्या टेकडीवर जाई. भीर भीर नजर फिरवी, पाळत ठेवी. वाटे पाखरासारखी पंख असती तर झेपावत गेलो असतो. नानाला शोधलं असतं, विनवलं असतं. नाना काही कर, पण आम्हाला सोडून नको जाऊस. पण पंख फुटत नव्हती. मनाची पालवी करपटून जात होती. वस्तीतल्या जाणत्या माणसांनी गावोगाव पायपीट केली. रान माळ पालथं घातलं. आभाळाखालचा नाना कुणाला दिसत नव्हता. तुकाबानं ही गोष्ट जिवारी लावून घेतली. चव मुलूक नजर लावली. तुळजेला अडवली, पण तिला पाजर फुटला नाही. नानाच्या दिशेनं तिनं आठी हातातला एकही हात उचलला नाही. जोशांच्या नानाचं पंचांग नुसतं फडफडत राहिलं. एक दिवस कासारीन दारातून घरात येताना दिसली. आईचं आसवांचं डोळं पेटलं. नजरेतनं ठिणग्या उडाल्या. अंगात कुठलं अवसान आलं आणि चवताळून कासारणीच्या अंगावर धावली. ओरडून म्हणाली, अवदसे, तूच आमच्या घरावर इस्तू ठेवलास. आईनं कासारणीला धरली. बदा बदा मारायला लागली. झिंज्या धरून फरफडायला लागली. एकच दंगा झाला. माणसं धावत आली. कासारण आरडत ओरडत होती. हा दंगा ऐकून तुकाबा धावत आला. आईला सोडवत म्हणाला, रकमा का, वेड लागलंय का तुम्हाला? तुकाबावर आईनं जळजळी दृष्टी टाकली. कधी न बोलणारी आई तुकाबावर ओरडली, तुम्ही सांगता मला वेड लागलं? तुम्ही माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढलं. नाही नाही ते बोलला. माझ्या घराच्या आत पाय नका टाकू. कुठल्या जन्माचं वैर साधलं? का केला इस्कूट आमच्या घराचा? कोलीत लावून मोकळे झाला? आई बोल बोल बोलली. मोठ्यानं आक्रोश करू लागली. माझ्या अंतकरणाला तर ठाव उरला नव्हता. आई एवढं बोलली, पण तुकाबानं चकार शब्द काढला नाही. उलट मान खाली घातली. थरथरणाऱ्या ओठांना आवर घालीत तुकाबा म्हणाला, रकमा का, कसली शिक्षा करतेस मला मग? बघता बघता आईला रक्ताच्या उलट्या झाल्या. तिचा जीव पाखडला. माणसांच्या तोंडचं पाणी पळालं. ते पडलेलं लाल भडक रक्त पाहून मी हंबरडा फोडला. एकच हल्ल कल्लोळ उडाला. रजिया मना आईला सावरून बसवली आणि पदरानं वारं घालू लागली. सलमा आईजवळ उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. जोशाचा नाना गर्दी मागे सारीत आत आला. तुकाबाला म्हणाला, काय झालं वारकरी? काय व्हायचं उरलंय आता? का? रकमाक्काला रक्ताच्या उलट्या झाल्या. काय? रक्ताच्या उलट्या? जोशांच्या नानाच्या डोळ्यात भीती उभी राहिली. कसल्या तरी शंकेनं चेहरा ग्रासून टाकला. मी अधिकच बावरून गेलो. आईचं काय होईल कळत नव्हतं. नाना तर घरात नव्हता. आई ही अशी नात्याची माती करणारा परमुलूक. आपण एकटं काय करणार? आई आजारी पडली तर खाणार काय? आणि आईचं बरं वाईट झालं तर? माझ्या डोळ्यासमोर आईच्या पायाला डसलेली रक्ताची कवटी उभी राहिली. जोशाच्या नानाने मला दुकानात बोलावलं. मला म्हणाले, जेव चल थोडं. मला भूक लागली होती, पण असं कुणा घरचं फुकट खाणं आवडत नव्हतं. कुणाच्या दयेनं जगायचं आमच्या घराला माहीत नव्हतं.
करून होऊन जगायचं. मी निग्रहानं म्हटलं, नको, खाल्लंय मी, नानाचाच मुलगा तू. असं म्हणत नानाने मुठभर चणे माझ्या हातावर बळेबळेच ठेवले. मी भुकावलो होतो. आईची आठवण झाली. घरात गेलो. झोपलेल्या आईला माझ्या मुठीत काहीतरी असावं वाटलं. ती मला दटावून म्हणाली, सदा, मुठीत काय? चणे. मी भीत भीत म्हटलं, कुठले? मागून आणलेस? हात पसरलास कुणापुढं? नाही, जोशांच्या नानानं बळे दिले. आई गप्प झाली. तिचं तसं गप्प होणं मला भीतीदायक वाटे. ती गप्प असली तरी तिच्या अंतःकरणात आगीचा डोंब उसळल्यासारखा वाटे. आई तशी गप्प झालेली पाहिली आणि हाताला सुटल्या पाण्यात चणे चिंब झाले. भूक सारखी पेटायची, पोटात कालव व्हायची. तिकडं मूळच्या गावात होतो तेव्हा भूक लागली की जंगलात शिरलं म्हणजे पुरं. नाना प्रकारचा किराणा खावा, कंदमुळं उकरावी. उन्हाळ्यात तर आंब्या फणसांचा हंगाम, करवंदी जांभळीचा मोसम. चूल पेटली तर नवलच. संभा नांगरा रुसला एकदा. 15 दिवस बेपत्ता. 15 दिवस त्यानं जंगलात फळफळावळ खाऊन काढलं. कुणी उपाशी नाही मरायचं तिकडं. देवानंच उधळलेलं हे वैभव किती हाताने घ्यावं, किती लुटावं, ना सीमा ना गंती. पण इथं काय होतं? दगड आणि धोंडे, उधळणारी नुसती माती. पाला ओरबडून खावा आणि पोटाची आग विझवावी तर औषधाला झुडूप नव्हतं. 1-2 लांब झडलेली बोराटीची झुडपं, नजर ओरखडून काढणारी, कोवळं अंतकरण रक्तबंबाळ करणारी. मी आगतिक झालो. सलमा लपत लपत आली आणि तिनं माझ्या हातात काहीतरी कोंबलं. मी हळूच मूठ उघडून पाहिली. मुठीत भाजलेला झिंगा होता. मी नजरेत नकार भरला तर म्हणाली, शपथ आहे माझी. ती किविलवाण्या नजरेनं मला आळवू लागली. चेहरा हिरमुसल्यासारखा केला. तशीच मूठ तिनं तोंडाशी आणली. नाईलाजानं झिंग्यांचा बकना केला. एकाएकी ठसका लागला. डोळ्यांतून पाणी आलं. दारातच रजियाम्मा उभी. आईनं नानाचा ध्यास घेतला होता. बाया बापड्या येत बसत, आतल्या आवाजात बोलत, चिंता करीत. कधी नजर कुठेतरी लावून आई पाहत राही, कधी कुणावर चिडे. तिचा स्वभाव विचित्र बनला होता. रजियाम्मा आली, बसली. आईचा कल बघून तिनं हळूच पदरातलं तांदूळ गाडग्यात ओतलं. आईच्या ते ध्यानात आलं. ती तिथूनच रजियाम्माला म्हणाली, काय ते? तांदूळ तुकाबानं दिल्यात, चूल थंड आहे म्हणून दिल्यात. आई झटक्यात उठली. तर तिच्याजवळ गेली. तिच्या हातातलं तांदळाचं गाडगं हिसकलं, रस्त्यावर फिरकावून दिलं. गाडगं रस्त्यात आपटलं, फुटलं. रस्ताभर तांदूळच तांदूळ झाले. रजियाम्मा तोंडात मारल्यासारखी बघतच उभी राहिली. आई फुटक्या गाडग्याकडे विचित्र बघत म्हणाली, आम्ही अजून हातात झोळी घेतलेली नाही म्हणावं. आमची स्थिती पाहून तुकाबाचा जीव तीळ तीळ तुटे. जोशाच्या नानाने हा प्रकार पाहिला. संध्याकाळी तुकाबाला बोलावून म्हणाले, रकमा का फुकटची गोष्ट स्वीकारायची नाही. मी सांगतो तसं करा वारकरी. काय करू? सदा आता मोठा झाला आहे. मग त्याला काम लावा. कुठं? तुमच्या दगडाच्या खाणीवर. आणि कष्ट करील, कष्टानं पोट भरील तरच रकमा का जगल. नानाचा तर पत्ता नाही. तुकाबाला पटलं. त्यानं मला आपल्याबरोबर कामाला यायला सांगितलं. आईला मात्र बोलायचं नाही असं बजावलं होतं. चरे माळेशीचे स्वप्न पाहणारे पाय दगडाच्या खाणीकडे वळले. त्या स्वप्नाच्या झालेल्या ठिकऱ्या डोळ्यात मावत नव्हत्या. सरस्वतीचे चित्र रेखू पाहणारे हात दगड बनले होते. तळवटापासून भरून आलं होतं. तुकाबाबरोबर त्या माळ वाटेनं निघालो होतो. परंतु डोळ्यांसमोर आठवत होता नुऱ्या, विशा,
शिर्या आणि आणि वैजू. डोंगर वाटेनं जाणारी. वैजूनं दिल्या पोपटांची पंख नियतीनं पार छाटून टाकली. विषाची बासरी कानात घुमली. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात पोचली. मन भरून आलं. राम नदीचा अंधार डोह पाण्यात उभा राहिला. तेवढ्यात ठेच लागली. तोंडातून हुंदका फुटला. पुढं चालल्या तुका आबा आला. पाठीवरून हात फिरवीत म्हणाला, काय झालं सदा? आठवण झाली. कशाची? आपल्या कोकणातल्या गावाची. तुका आबा गलबलून गेला. मनात दुखावला. मला वाटलं उगीच आपण तुका आबाला तसं सांगितलं. माझ्या पाठीवर हात ठेवून तसाच माझ्याबरोबर चालत राहिला. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. काकू बोलली, धीर धर सदा, नशिबी आलंय ते खरं. आम्ही आहे, घाबरू नकोस. जड जोखीम आम्ही बघू. आम्ही माळामाळाने खाणीकडे चाललो होतो. दगडी खाण लांबून दिसत होती. थोडा धीर आला. कुतूहल वाटलं. मनात उभारी आली. मन बोलायला लागलं, आपण काम करू, कष्टाचं मिळवू. तुका आबा असल्यावर भीती कसली? मी काही मिळवलं तर आईला आनंद होईल. माया भरल्या हातानं आई गोंजारेल. नानाची आठवण सतावायला लागली. डोक्यात असंख्य विचार गर्दी करू लागले. काही असे, काही तसे, भीतीचे, आधाराचे, उभारीचे, उत्साहाचे. मन कोळपून टाकणारे, मनात भरभर वारे सुटणारे. उघड्या जगात दशदिशांना जाणाऱ्या अनोख्या वाटांवर आज उभा होतो, एकटा. कुठं जाणार ह्या वाटा? कुठल्या गतीला नेऊन सोडतील? काय सोसावं लागेल, पचवावं लागेल? सारीच अंधार यात्रा. सोबत कसली, कुणाची? सोबती मागे राहिले. आधार निखळत चालले. एवढा हा आकाशाचा छत, त्याखाली आपण एकटे, अजान, पुरते डोळे न उघडलेला. अशा निर्भान अवस्थेत चाललो होतो. तोच तुकाबानं मला एकाएकी मागं खेचलं. मी भानावर आलो. असं घाबरण्यासारखं काय झालं कळलं नाही. मी पुरत्या चकित नजरेनं तुकाबाला विचारलं, काय झालं? सुरुंग लावला आहे. मग जायचं नाही पुढं? का? दगडांचे तुकडे येऊन पडतील अंगावर. आपोआप? नाही, सुरुंगानं. कसला सुरुंग? मी जिज्ञासेनं विचारित होतो. तेवढ्यात कानठळ्या बसवणारा आवाज झाला. खाणीतून धुळधुळा उसळला. दगडाचे तुकडे भिरभिरत आकाशात गेले. मी चकित होऊन त्या स्फोटाकडे पाहत होतो. अचानक एक जाडजूड दगड गरगरत येऊन आमच्या जवळच पडला. मी बघतच राहिलो. भूत पिशाचाचा प्रकार असावा असं वाटलं. हवेतला धुळधुळा बसतोय न बसतोय तेवढ्यात दुसरा तिसरा असे स्फोट झाले. जमीन हादरली. वातावरण दणाणून गेलं. माझं काळीज मोठ्यानं उडायला लागलं. जगाची पहिली ओळख झाली ती काळ्या कातळाच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या करणाऱ्या सुरुंगानं. त्या खाणी बघितल्या आणि डोळे चक्रावले. 1, 2, 3, किती खोल, किती रुंद. सुरुंगानं उभ्या आडव्या कातळाच्या खापीच्या खापी पडल्या होत्या. खपले उडाले होते. पुढे एक मोठी खाण लागली. त्या खाणीत खोल खोल काळंशार पाणी पाहून नवल वाटलं. किती शांत, किती काळं निळं. मी पाहतच राहिलो. खाण जुनी असावी. तिच्या खापी गेलेल्या दगडांच्या चिऱ्यातून कसली रोपटी उगवली होती. एक पिंपळाचं, कोळ्या लुसलुशीत पानाचं. एका कोपऱ्यातल्या खबदाडात पाणी आत गेलं होतं आणि तिथून वडाचं झुडूप अधांतरी उभं होतं. त्या खबदाडात गेलेल्या पाण्यांकडं पाहून वाटलं जलपऱ्यांच्या देशाला जाणारा तर तो मार्ग नसेल. आणि मग सिंदबादच्या सपरीची आठवण झाली. मग ते अद्भुत रम्य लक्षमणी मानकांच्या उजाळलेल्या मुलखात शिरू लागलं.
सोन्याची पंख लावून अलगद तरंगत रूपकन्यांच्या महालाचा रेशमी झिळमिळता पडदा बाजूला करणार एवढ्यात कुणीतरी हाताला धरलं आणि म्हणालं, पाय घसरेल सदा, पडशील. मी शुद्धीवर आलो तर भेग गेलेल्या खडकावर मी उभा असलेला दिसलो. अंगावर काटा सरसरला. खाणीतील खोल काळं शार पाणी डोळ्यांपुढे उभं राहिलं. वाकून एक लहानसा खडा उचलला. त्या पाण्यात मधोमध फेकला. काळ्या खाणीतलं पाणी वर उडालं. काळी वर्तुळं उठली. मोठी मोठी होत त्यांनी सगळी खाण व्यापून टाकली. एका वर्तुळाची कडा उजवीकडच्या बाजूला जाऊन कातळात विरली. तिथंच वर वटलेलं बाबळीचं मोठंसं झुडूप होतं. नुसत्या काटक्या उरल्या होत्या. त्या भीतीदायक खाणीला अधिकच भकास बनवीत होत्या. बाबळीच्या झुडपाला असलेलं कोर हताश पण एकटंच हालत होतं. दगडं फोडायच्या मशीनजवळ गेलो. तिथे लहान मोठी दगडं पडली होती. खडीचं ढीकच्या ढीक पसरलं होतं. 4-5 जुनाड तांबरलेल्या पत्र्यांच्या वाकलेल्या धुळकट झोपड्या आपल्या दारिद्र्याच्या पताका मिरवत होत्या. इंजिनाचं घर दुसऱ्या बाजूला. अवतीभोवती इंजिनाच्या जुन्या सामानाचं भाग पडलं होतं. सर्वत्र पिठासारखं पांढरं काही माखून उरलं होतं. मी तुकाबाला म्हटलं, हे पीठ कसलं? पीठ नव्हते. मग? दगडाचा भुगा भुगा होऊन झालेलं ते दगडाचं पीठ आहे. मला त्यावरून पाय टाकायला धजवेना. पिठासारखं पीठ याच्या भाकरी केल्या तर? मी उचलून हातात घेतलं. मलम्यासारखं गुलगुलीत लागलं. खरपूस भाकरीचा वास आल्याचा भास झाला. तोंडाला पाणी सुटलं. ते पिठच बकाबका खावंसं वाटलं. तिथले दगडाचे ढीग लहान मोठ्या खडीचे. घरा एवढालं भलं दांडगं जग. तुकाबाच्या पेक्षाही उंच असणारी इंजिनाची चक्र. रेड्याच्या अंगा एवढी मोठी गरगर फिरणारी चाळण पाहून डोळं दिपलं. इंजिन सुरू झालं. सगळं वातावरण धाड धाड करू लागलं. तुकाबा फोडायला टाकण्याच्या ठिकाणी गेला. आम्ही दगडं आणून तिथं टाकू लागलो. बाकीची फुटलेली खडी भरून नेण्याच्या ठिकाणी गेली. जे ते आपापल्या पायथ्यावर उभं राहिलं. तुकाबानं दगड दात्र्यामध्ये टाकला आणि धडधडत दगड फुटत फुटत आत नाहीसा झाला. क्षणात उचलणीच्या दगडाची शतशः खडी होऊन चाळणीतून बाहेर पडली. मला गंमत वाटली. अजब घडत होतं. यंत्र सुरू होतं. माणसं यंत्रासारखी काम करीत होती. सर्वत्र धडधडीनं वातावरण भरलं होतं. माणसं दगडाच्या पिठानं पांढरी बनत होती. चढत्या उन्हानं घामेजत होती. एवढ्या अलताळ माळावर एकटंच धडाडणारं इंजिन कसंसंच वाटत होतं. मोठ्या दगडावर तुकाबाचा सुरकुतलेला हात सुतकीच घाव घाली. यंत्र तसल्या दगडाचा चुराडा करी. मनात भीतीनं घर केलं. माणसाचा हात त्या दात्र्यात सापडला तर? दातेरं ओढील, चापलील, पिसून पिसून फेकून देईल. टिपेला लागलं ऊन माणसाच्या जीवाची आग पाखड करी. मला पहिल्यांदाच हे सारं पाहत असल्यानं गंमत वाटे. भरभर दगड आणि दातेऱ्यात टाकी. थोड्या वेळानं एक चकचकती निळी गाडी तिथं डौलानं आली. रुबाबात थांबली. डोक्यावर दगडाचं ओझं घेऊन मी नुसता तिकडं बघत राहिलो. दार आतून उघडलं. एक उंच काळा भरडा माणूस ऐटीत बाहेर आला. दार खाडकन लागलं. ड्रायव्हर पुढं पळत आला. इंजिनाच्या घराच्या पाठीमागे असलेल्या खोलीचं दार त्यानं उघडलं. मी सरळ तुकाबाजवळ गेलो आणि विचारलं, कोण माणूस तो? या खाणीचा मालक. त्यानं डोळ्यावर काय बांधलंय? तुकाबा माझ्या अज्ञानी भाबड्या स्वभावाला हसला. म्हणाला, त्यो चष्मा आहे चष्मा. चष्मा? हां, काचेचा ऊन लागू नये म्हणून घालत्यात. तुकाबाला एवढी माहिती असली पाहून आश्चर्य वाटलं. तुकाबाचा अभिमानही वाटला. सारी माणसं कसल्या तरी जरबेत काम करताना दिसली. त्या माणसाला पाहिल्यावर कुणास ठाऊक माझं मत बरं झालं नाही. एक रागाची आणि भीतीची छटा डोळ्यात उमटून गेली होती. तिरस्काराची भावना निर्माण झाली. तुकाबानं आपल्या जागेवर एका काळ्या सावळ्या माणसाला उभं केलं. तुकाबानं लावून हात जोडल्यावानी मला दिसलं. मला कसंच वाटलं.
तुकाबासारख्या माणसानं असल्या माणसापुढं हात जोडायचं ते काय? मला तुकाबाचा राग आला. माझ्या मनातली श्रद्धा पाझरली. मी दगड दातेऱ्यात टाकला. परत दुसरा आणून टाकण्यासाठी दातेऱ्याजवळ उभा राहिलो. माझी नजर तुकाबाकडे गेली. तेवढ्यात तुकाबा माझ्याकडे बोट करून काही सांगत असल्यासारखं दिसलं आणि त्याचवेळी मी डोकीवरचा दगड दातेऱ्यात जोरानं फेकला. दगडाचा नुसता चुरडा चुरडा झाला. टळटळीत दुपारला सुट्टी झाली. झोपड्यातली माणसं तापत्या पत्र्याखाली गेली. बाकीची मोडक्या ट्रकच्या सावलीला जेवायला बसली. मी भाकरी आणली नव्हती. आणणार कुठून? तुकाबाला चुकवून मी त्या खणीतल्या पाण्याकडे गेलो. तरी तुकाबा बोलवायला आला. मी नको म्हणताही तुकाबानं दंडाला धरलं. मोठ्या माणसांचं मन मोडायचं तरी किती म्हणून ट्रक खाली जेवायला गेलो. वस्तीवरची चांगली 5-6 बाया माणसं कामावर होती. ती सारी तिथं होती. कुणी भाकरी, कुणी भाजी, कुणी चटणी फडक्यावर ठेवली. भूक लागली असतानाही भाकरी खायची इच्छा होईना. सगळ्यांच्या डोळ्यातील माझ्याविषयीची सहानुभूती पाहून मनाला जड वाटलं. काकूनं आग्रह केला. भाजीसंग तुकडा तोंडात घातला आणि उपाशी आईची आठवण झाली. तोंडातनं घास फिरला. डोळ्यात पाण्यानं भरलं. यंत्राच्या नवलाईला भुललो. कामाच्या उत्साहात आईची आठवण विसरलो. पण आईची आठवण झाली. वाटलं मी घरात नाही म्हटल्यावर आई वेळी पिसी होईल. आधीच नानाच्या जाण्यानं पार धास्ताहून गेली या. मी दिसलो नाही की आकांत करील. मला आईची काळजी वाटायला लागली. जीवाला भयंकर हुरहुर सुरू झाली. काळजीनं व्यग्र होत तुकाबाला म्हणलं, आईला मी दिसलो नाही की जीव ठेवायची नाही ती. तू नको काळजीच पडू. जोशाच्या नानाला ठेवलंय सारं सांगून. संध्याकाळ कामावरनं परत निघालो तेव्हा तुकाबानं जवळ बोलावलं आणि म्हणाला, हां घे. काय? पैसा तुझ्या आजच्या पगाराचं मालकानंच दिल्यात. हातातलं कष्टाचं पहिलेच 2.5 रुपये पाहिल्यावर अवघं आकाश मुठीत आल्यासारखं वाटलं. डोळ्यात आनंदराशिरू आले. तुकाबाच्या डोळ्यात साऱ्या विश्वातलं समाधान एकवटलं होतं. तुकाबा पाठीवरनं हात फिरवीत म्हणाला, जाता जाता नानाच्या दुकानातलं तांदूळ विकत घेऊ. जोशाच्या नानाच्या दुकानातलं रोख पैसे देऊन तुकाबानं तांदूळ घ्यायला लावलं. फडक्याचा धडपा नानानं आपलाच दिला. त्यात ते बांधलं. आईच्या समोर जाऊन उभा राहिलो. आई काळजीच्या सुरात म्हणाली, कुठं गेला होतास आणि फडक्यात काय? फडक्यात? मला बोलायचं धाडच झालं नाही. होय, फडक्यात काय ते? आईचा रागाचा सूर. तांदूळ. तांदूळ? कुठलं? विकत आणलं. कुठून आणलं पैसे? माझ्या पगाराचं. पगार? कसला पगार? मी कामावर गेलो होतो. सदा तू फसवायला पण लागलास का? नाही आई, पगाराचं पैसे. खरं सांगतोय, तुझ्या गळ्याची शपथ. आई विस्पारल्या नजरेनं माझ्याकडे पाहायला लागली. परत तिनं विचारलं, कसला? कशाचा पगार? मी कामावर गेलो होतो. कुठं? तुकाबा बरोबर दगडाच्या खाणीवर. सदा खरं म्हणतोयस? होय आई, खोटं कशाला सांगू. कष्टाचं पैसा आहेत हे. सदा अरे एवढ्या वयात कष्ट? आईला गहेवरून आलं. मला तिनं पोटाशी धरलं. किती वेळ तरी हुंदकत राहिली ती. खुशी ना खुशी भासत होती. आज किती दिवसांनी चूल पेटली. आईनं 2 घास समाधानानं खाल्लं. तरीही नानाच्या आठवणीनं आम्हा माया लेकराला घास गिळवलं नाहीत. काही का असना, पण आईच्या विजलेल्या नजरेत एक प्रकाश जागा होत असला जाणवला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात.
फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.